यवतमाळ तालुक्यातील माळमसुला येथे एका भरधाव ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले। यामध्ये युवक जागीच ठार झाला। घटनेनंतर संतप्त जमावाने धाब्याची तोडफोड करीत रस्त्यावर जाळपोळ करीत चक्काजाम आंदोलन केले। राजेश राठोड असे मृत युवकाचे नाव आहे। माळमसुळा येथील एका धाब्यावर मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री चालते। राजेश राठोड हा आपल्या मोटारसायकलने महामार्गावरून जात असताना एका भरधाव ट्रकने त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली। ही धडक एवढी तीव्र होती की राजेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर शेकडो ग्रामस्थांनी धडक दिली। धाब्यावरील अवैध दारू विक्रीमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत संतापलेल्या नागरिकांनी संबंधित धाब्यावर हल्लाबोल केला आणि तेथील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नागपूर तुळजापूर महामार्गावर रस्त्यावर टायर जळून वाहतूक रोखली। त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तब्बल 2 ते 3 तास हे आंदोलन सुरू होते। घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र घटनास्थळावरील तणाव पाहता तात्काळ अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आले होते। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली व त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात मात्र अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे।